आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। सुप्रसिद्ध दिवंगत कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आज पहिली पुण्यतिथी। या निमित्ताने बदलापूरमधील सुप्रसिद्ध चित्रकार सचिन जुवाटकर यांनी नितीन देसाई यांचं चित्र रेखाटत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे। सचिन जुवाटकर यांनी नितीन देसाई यांच्या आग्रहाखातर त्यांचे आजोबा, आजी आणि वडील यांचं चित्र रेखाटलं होतं। नितीन देसाई यांच्या कुटुंबियांनी सचिन जुवाटकर यांना नितीन देसाई यांचं चित्र काढण्याची विनंती केली होती। त्यांच्या विनंतीचा मान ठेवत सचिन जुवाटकर यांनी हे चित्र रेखाटले। या चित्रामध्ये उत्कृष्ट रंगांची उधळण करत सोनं, मोती, अश्वगंधाचा वापर केलाय। हे चित्र आज त्यांच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात येणार आहे। यावेळी माध्यमांशी संवाद साधत असताना माय, बाप, भाऊ अशा स्थानी असणारा आधारस्तंभ आम्ही गमावला असं सांगत नितीन देसाई यांच्याबद्दल सचिन जुवाटकर यांनी प्रेमभावना व्यक्त केल्या। खरं तर फार कठीण होतं मला हे करणं। रसिक मायबाप त्यांच्या आजी आजोबांचं, त्यांच्या वडिलांचं मी काम केलेलं आहे। त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ती पोर्ट्रेट्स त्यांनी माझ्याकडून बनवून घेतली होती। अशा पद्धतीने त्यांचं करावं लागेल, त्यांच्यासोबत हे सुद्धा लागेल, हे सहन नाही होत आहे। जेव्हा मला चित्र सांगितलं गेलं तेव्हा मी नाही म्हटलं, कारण एवढं जोडलं गेलेलं होतो। दादा असे होते ना की त्याला माझ्याकडे शब्द नाही आहेत, पण फार कठीण होतं। मी नाही म्हटलं होतं, मला कठीण जाईल भावनिक आणि सगळ्याच दृष्टिकोनातून। पण मायबाप जेव्हा फोर्स केला त्यावेळेला मात्र ते कठीण गेलं। काम सुरू केलं तेव्हा, स्केच सुरू केलं तेव्हा पहिले 3 दिवस खूप वेळ गेला। फार कॅनव्हास समोर, एक दिवस कॅनव्हास समोर मोकळा बसून होतो, सुचत नव्हतं। त्यांच्या आठवणी आठवत होत्या। मी काय सांगावं, पुन्हा पुन्हा आजही त्यांच्याबद्दल पुन्हा लिहिताना एवढा काळ त्यांच्याबरोबर काळ असं काही होईल ना हे अपेक्षित नव्हतं। आम्ही कलावंत आहोत, प्रत्येक गोष्टी सुंदरता, सकारात्मकता बघण्याची सवय असते। कुरूप आमच्यासाठी काहीच नसतं, दुःखही कधी कुरूप नसतं, ते सुंदरच असतं। पण हे असंही आहे फार, आणि ते मलाच करायला येणं किंवा मलाच करावं लागणं हे तेवढं सोपं नाही राहिलं माझ्यासाठी। मी सांगतो ना, आधार गेला आहे हो, मोठा भाऊ गेला आहे, वडील गेला आहे, असं काहीतरी झालं आहे। म्हणजे सगळे मार्ग थकून मग एकच उंबरठा असतो विधात्याचा, तक्रार करण्यासाठी, भांडण्यासाठी, हक्क सांगण्यासाठी। तो हा उंबरठा होता। ऑस्करने मानवंदना दिल्यानंतर हिंदुस्थानामध्ये दखल घेतली जाते, एवढं लाजिरवाणं आपला सगळं झालं आहे का? मला क्षमा करा, मी किती योग्य अयोग्य बोलते मला माहीत नाही, कारण मी दादांच्या आठवणीने पुन्हा भावूक होतो आहे। पण एवढं मोठं काम करणारा माणूस काय थकून मग एकच उंबरठा असतो विधात्याचा, तक्रार करण्यासाठी, भांडण्यासाठी, हक्क सांगण्यासाठी। तो हा उंबरठा होता। ऑस्करने मानवंदना दिल्यानंतर हिंदुस्थानामध्ये दखल घेतली जाते, एवढं लाजिरवाणं आपला सगळं झालं आहे का? मला क्षमा करा, मी किती योग्य अयोग्य बोलते मला माहीत नाही, कारण मी दादांच्या आठवणीने पुन्हा भावूक होतो आहे। पण एवढं मोठं काम करणारा माणूस काय कशाला आणि काय किती त्यांची वेगळ्या पद्धतीने बदनामी नंतर केली गेली, किंवा त्यांच्या त्या विषयांना वेगळ्या पद्धतीने तेव्हा घेतलं गेलं। ऑस्करच्या मानवंदनेनंतर, जगभरातल्या कलावंतांनी मानवंदना दिल्यानंतर इकडचे काही मित्र शमवले, अरे नाही रे, एवढा मोठा बघ आपल्या हिंदुस्थानात अजून काय नाही आहे, खरोखर हिंदुस्थानात अजून काय नाही आहे हे सारखं वाटतं त्यांना। दादांना ना जागतिक दर्जाचं अभिनय शाळा, चित्रकला, नृत्य, संगीत याची खूप मोठी अकॅडमी इंडीमध्येच पुढे भविष्यात सुरू करायचं होतं। ते सगळं सांगत असायचे। त्यांचे प्लॅनिंग्स खूप मोठं असायचं, भव्य असायचं त्यांचं। दादांसारखा असे किती आठवणी सांगायचे, पण एखादं चित्र आवडल्यानंतर आधी पूर्ण गप्प राहायचं। समोरचा माणूस एवढा घाबरतो की
काय झालं आहे, आवडलं की नाही आवडलं काम, आणि अचानक रिॲक्ट व्हायचं, हातातली अंगठी काढून अंगावर फेकून मारायची, झालं जा. म्हणजे आणखीन दाद देणारा, आणखीन ती दाद म्हणजे भगवंत आहे. म्हणून दादा गुरु होते, आहेत, राहतील. दंतकथा वाटेल असा हा माणूस जगला. छोटं काहीच नाही, सगळं भव्य दिव्य. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.